वेटरन लिडर शांताराम नाईक त्यांच्या लिगसी खातीर तुमकां तुमचो जो आतां प्रेझेंट जो तुमचो पद आसा तो तुमकां मेळ्ळो असो मोठो टिका सदांच आयकूंक येता. सो ताचेर तुमचें कितें म्हणणें आसा? ज्या कॉन्स्टिट्युशन आमी वीक आसा न्ही थंय आमकां दिया. आमी आमचो वोटर बेस थंय दिया. आमी थंय वी फायट देट. लगेच सेइंग दॅट मॅक्सिमम सीट्स शूड गो टू यूथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते एक टॅक्नीक वापरल्या रील्स करपाची. तो ते रील काडपाक प्रत्येक तितलो रील काडटलो, व्हिडिओ काडटलो, चॉकलेट दितलो. सगळें बरें आहा. लेट हिम डू दॅट. वी हॅव नो. कशें जे आतां फुडले जे काँग्रेसीचे यंग जनरेशन रेडी जातले तांकां तुमी कशें तयार करतले? डिफेक्शन जावचें न्ही ते कशें पळोवंक गेले जाल्यार गोंयकार आसा चपलांनी मारताले आनी आमी आसा दांडे घेवन आमी मारता. सो आमी ते तयारी दवरल्या आठ कशा प्रकारची तयारी दवरता तुमी? म्हटले 20% जे येता त्या वेंचणुकीची टिकेट आसा ती यूथ कॅन्डिडेट्सांची. आरजीपी सध्या तांकांच सध्या खबर नासतली त्याची सिच्युएशन कितें आहे. ह्या सगळ्या मेसा मदीं तुमी रिएक्ट केले की थंय मेसान इश्यूज जे आसा हय तो दॅट इज नॉट हय. एक्सेप्टेड. थंय सो तुमी थंय कित्याक पयलीं पावले ना? तुमी आतां आयल्या आनी हो प्रॉब्लेम आनी ते जातकीच सुद्दां प्रॉब्लेम सॉल्व जावना परत कितें सापडलें तिथे. हायेस्ट यूथ म्हणपाक शकता गोंयांत रिकॉर्ड जाल्ले आसा अनएम्प्लॉयड. आमी जेन्नाय विशय काडला जबाबदार. नमस्कार, परत एकदा येवकार तुमकां सगळ्यांक. गोंय विधानसभा वेंचणुकेक थोडेच दीस आनी म्हयने शिल्लक उरिल्ले आसा आनी यूथ वोट जो आसा तो आतां शेप जाता आनी एक यूथ जो आजकाल आसा तो सगळ्यांच्या सरकाराचेर म्हणपाक शकता आनी पॉलिटिक्सान सगळ्यांचेर भारी पडपाक लागलेलो आसा. अशेंच अपोजिशनाचे यूथ मशिनरी सांबाळपी एडवोकेट अर्चित नायक गोंय प्रदेश यूथ काँग्रेसाचे स्टेट प्रेसिडेंट आमच्या मुखार आसा आनी हाचेर आमी अदीक चर्चा आयच्या ह्या एपिसोडान करतली. येवकार तुमकां. थँक्यू. सुरवात तुमच्या फादराच्या लेगसी वांगडा करता. वेटरन लिडर शांताराम नाईक खूप फावटी MP जाले. स्टेटहुडान त्यांचो मोठो सहभाग आसा आणि त्यांच्या लिगसी खातीर तुमकां तुमचो जो आतां प्रेझेंट जो तुमचो पद आसा तो तुमकां मेळ्ळो असो मोठो टिका सदांच आयकूंक येता. सो ताचेर तुमचें कितें म्हणणें आसा की तुमचो हार्ड अर्न्ड पोझिशन? नो तुमकां आज म्हाका आपयलो त्या खातीर धन्यवाद. हो खूब इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमी म्हाका विचारला. फॉर मी इट इज व्हेरी बिग शूज टू फील. माय फादर शूज वॉट आनी जे बाबान ह्या गोंया खातीर केला ते खूब प्रचंड आसा आनी आय विल नेवर बी एबल टू फील अप दोज शूज. बट म्हाका हो जो डेजिग्नेशन आज मेळ्ळा तो वडिलां खातीर हे म्हणपाचें मातशें चुकीचें जातलें. बिकॉज 2011 हांव एक NSUI जॉयन जाल्लो, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया NSUI गोवा हेतून जॉयन जाल्लो. खूब वर्सां हांवें कित्येक वर्सां NSUIन काम केलां. ते जातकीच हांवें यूथ काँग्रेसचे आतां स्पेसिफिकली आमची इलेक्शन प्रोसेस आसता. सो तूं कोणालो चलो जालो जाल्यार कांयच फरक पडना. इफ यू आर डिजर्विंग देन ओनली यू विल गेट इट. अँड हाऊ डू यू प्रूव दॅट यू आर डिजर्विंग? इट्स अ इलेक्शन प्रोसेस. People have to vote for you. Students, the registered youth members of Congress party have to vote. आणि जर तुका ती मतां मेळटा जाल्यारच तूं जिखता. तशें आसा तें. आनी इट इज अ इंटरनल इलेक्शन सो दॅट कोण फेवरेटिझम जावपा नाका की हो हेगेलो चलो हेजो इन्फ्लुएन्स हेजेर चल तशें जावपा नाका. सामान्यांतलो सामान्य कार्यकर्तो आज काँग्रेसीचो यूथ प्रेसिडेंट नाजाल्यार खंयच्या पदाचेर जंय इलेक्शन जाता कित्याक आतां NSUI इलेक्शन जावपाची आसा. सो ही कॅन कंटेस्ट आनी ही कॅन वीन. सो नो इन्फ्लुएन्स. आनी ही सिस्टम राहुल गांधीन स्पेसिफिकली हाडला की ते कोणाचो चलो मंत्रीचो चलो मुख्यमंत्रीचो खासदाराचो आमदाराचो चलो इन्फ्लुएन्सर जावपाक शकना. ओन्ली इफ इज डिजर्विंग ही वील बिकम. इफ इज नॉट डिजर्विंग ही इज वील बी आउट ऑफ द सिस्टम. सो ह्या प्रोसेसांतल्यान हांव आयला. आणि फॉर मी ऑफकोर्स इट इज अ व्हेरी बिग ब्लेसिंग दॅट आय एम son of late Shantaram Naik. Big shoes to fill, but yeah, we follow democratic process even in everything. So. कशा प्रकारची तयारी दवरता तुमी? म्हटले 20% जे येता त्या वेंचणुकीची टिकेट आसा ती यूथ कॅन्डिडेट्साक दिवची म्हणून. हय. कशा प्रकारची तयारी दवरला तर युथान? ना आता जो मुवमेंट तुमी आतां दिल्ली सुद्दां पयलो आनी देशभरान पयलो
गोंयान सुद्दां पळयलो इतलो नीट पेपर लीक जाले तेन्ना युवक जेन झी मिलेनियल्स सगळीं नांवां आसा पळय सगळे एकठांय जाले एकूच उद्देश की डेमोक्रेसी वाचोवपाक आनी जो अत्याचार चल्ला युवकांक जो जो पेपर लीक जालो तेजेर समबडी हॅड टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सगळे युवक आनी यूथ पॉवर एकठांय जाले ज्या दिसा आमी ओथ घेतलो आमची एंटायर कमिटीन यूथ काँग्रेसच्या त्या दिसा आमी म्हणिल्लें की येस मॅक्सिमम सीट्स जे दिवपा जाय ते युथाक दिवपा जाय ह्या वेंचणुकेक अँड आय वील स्टिक टू दॅट आय एम स्टील अगेन सेईंग दॅट मॅक्सिमम सीट्स शूड गो टू यूथ अँड स्पेशली आमचे जे यूथ काँग्रेस ऑफिस बेरर्स आसा हू हॅव विनेबिलिटी who will for sure win, who will be loyal to the party, they should definitely be given. Why not? आणि हांव उलटे म्हणटा हांव थोडे कडेन हांव अशे पक्षा कडेन घातला आय पुट इट फॉरवर्ड टू देम टू आर लिडरशीप दॅट देर आर सर्टन कॉन्स्टिट्युएन्सीज वेर वी आर व्हेरी वीक सर्टन कॉन्स्टिट्यू वीच वी एक्सेप्ट आमी ज्या कॉन्स्टिट्युएन्सी आमी वीक आसा न्ही थंय आमकां दियात आमी थंय आमी आमचो वोटर बेस थंय तयार करता आमी थंय वील फायट देर सो दॅट इज आमी फक्त इलेक्शन लढतले जिखपा खातीरूच न्ही आमी संघटन स्ट्रॉंग करपाक सुद्दां वी वील आर 100% एफर्ट्स वील बी देर सो आणि सिनियर लिडर्सांक जशें की टिकेट्स मेळ्ळी विनेबिलिटीच्या नांवार जाल्यार तुमी मागीर कितें करपाक शकता ना ना आमी इलेक्शन प्रोसेस आमचो आतां सुरू जावपाचो आसा आनी इलेक्शन प्रोसेसान आमची एक स्क्रिनींग कमिटी आसता दिल्लीच्यान येतात आनी आमचे बाकीचे सिनियर लिडर्स वी सी एवरीथींग ओवरऑल प्रत्येक कॅन्डिडेटाक पळयता विनेबिलिटी पळयतले लॉयल्टी टुवर्ड्स अ पार्टी पळयतले आनी विल बी एबल टू फायट द इलेक्शन वी कॉम्प्रोमायज काही जावपा ना हे सगळे डिटेलान आमी पळयतले आनी मागीरूच स्क्रिनींग कमिटी जावन मागीर आमचे सिनियर दिल्लीचे लिडर जे आसा प्रेसिडेंट आनी एलओपी ते सगळे डिसायड करून ती तिकीट फायनलायज करतले लॉयल्टी तुम्ही शब्द वापरलो हय जेजे वयल्यान डिफेक्शन हो मोठो शब्द येता हय. काँग्रेसीचो मोठो भंय आयज पर्यंतच्या हिस्ट्रीन म्हणपाक शकता सो हय यंग लिडर आसून तुम्ही कशे जे आता फुडले जे काँग्रेसीचे यंग जनरेशन रेडी जातले तांकां तुम्ही कशे तयार करतले डिफेक्शन जावचे न्ही हे कशे ना डिफेक्शन व्हेरी अनफॉर्च्युनेट डिफेक्शन जालें म्हणून बट हांव एकूच म्हणटा दॅट वेवर वॉज अ सेलेबल कमोडिटी न्ही ते विकले गेले जी घाण आशिल्ली पळय काँग्रेसीची सगळी ती गेली जे हू आर सेलेबल दे हॅड अ टॅग प्रायस टॅग ऑफ बींग सोल्ड ते विकले गेले आनी ते गेले बीजेपीन तांकां विकत घेतलो बाकीचे आमचे कार्यकर्ते खंय वचूना आमचे कार्यकर्ते अजुनूय तशे आसा आमचे वोटरूय आमच्या बरोबर आसा सो आता लॉयल्टी एंड विनेबिलिटी बोथ विल बी चेक्ड आनी थरो स्क्रिनींग जातले आनी आय एम 100% शुअर ह्या खेपे डिफेक्शन जावपाचेच ना चान्सीसच ना बिकॉज आमचो 21 वयर आंकडो येतलोच एक 22-25 कितें आमचे लिडरशिपान आमचो आंकडो एक एम ट्राय केला तो 100% येतलो सो 21 वयर आंकडो आयल्यार इज नो क्वेश्चन अबाउट डिफेक्शन कित्याक सोडून वतले सोडून वचपाना सोडून गेले जाल्यार गोंयकार आसा चपलांनी मारतले आनी आमी आसा दाणे घेवन आमी मारतले सो आमी ते मारपाची तयारी दवरल्या ना जावपाची ती परिस्थिती येवपाना हम्म. ती परिस्थिती येवपाना सो दॅट इज नॉट गोन टू हॅपन बट we will always be prepared but that situation is not going to arise that much I'm sure of because we are going to take utmost care this time utmost care आता एक जो प्रेझेंट मुद्दो चल्ला तो अलायन्साचो चल्लेलो आसा आणि ओपोजिशना मदीं आता एंटी बीजेपी जी सेना आसपाक जाय आसली ती सध्या ओपोजिशना मदींच आमी फायट आनी मतभेद जाताना पळयता सो तुमचो कितें विचार आसा अलायन्स कशा तरेन जावचो आनी कशा तरेन शुड गो फॉरवर्ड ना आमच्या ऑपोजिशनामध्ये मतांचो भेद आसाच इट्स अ डेमोक्रेसी मतभेद असा मनाचो भेद ना मनभेद ना सगळे ऑपोजिशन आय पर्सनली एज अ यूथ अँड वॉट आय सी 15 वर्ष जाले आमी गोंयकारांचो सरकार ना गोंयकारांचो सरकार 15 वर्ष जाले आता 15 ऑलमोस्ट वर्ष 14 वर्ष जाले 15 वर्ष जातले ना सो तो गोंयकारांचो जर सरकार हाडपा जाय गोंया जाय तसो सरकार हाडपा जाय जाल्यार सगळे ऑपोजिशन पार्टी जे आसा वेदर काँग्रेस आम आदमी गोवा फॉरवर्ड आरजीपी सगळ्यांनी एक येवपाची गरज आसा एवरीबडी हॅज टू युनायट एवरीबडी हॅज टू गो विथ वन अजेंडा अँड युनायटेडली एज वन फोर्स एवरीबडी हॅज टू वर्क दिस इज वॉट I feel this is my personal point of view. Having said that, Congress, even when we are going into alliance,
आमचे काँग्रेसीचे स्ट्रॉंग होल्ड्स खूप कडे आसा. वी हॅव अ वोटर बेज इन लॉट ऑफ इन ऑल द कॉन्स्टिट्युएन्सीज. सो आमचे केडराक जे आमचे केडर आसा पयलींच्यान जेणे काँग्रेस सांबाळ्ळा तांकां हर्ट करनासतना वा तांकां डिनाय करनासतना टिकेट्यो बी तांकां वॉट दे डिजर्व तांकां मेळपाकूच जाय आनी ते अलायन्सा वचपाक ना. मागीर अलायन्स अशे तरेन जावपा जाय वेर आर केडर इज ऑल्सो नॉट इम्पॅक्टेड एट द सेम टायम एवरीबडी कम्स टुगेदर. सो दे हॅज टू बी अ बॅलन्स बिटवीन दॅट. अशें ना की अलायन्साक गेले आनी सगळे काडून अलायन्साक सिटां दिल्या तशें जावपा येना. आमचे केडर ऑल्सो हॅज टू बी कन्सिडर्ड एंड दे हॅज टू बी अ इक्विलिब्रियम वीच हॅज टू बी मेंटेन्ड. पण आम आदमी पार्टी आय थिंक हांवें त्यांच्या स्पोक्सपर्सना कडल्यान सेंटेन्स स्टेटमेंट ऐकलो की दे आर ओके की आपाच्या ज्या जाग्यार स्ट्रॉंग सीट्स आसा त्या जाग्यार काँग्रेसीन येयल्यार जाता. एज अ पार्ट ऑफ अलायन्स दे आर सेइंग दे आर ओके विथ इट आणि काँग्रेस तयार ना अलायन्सा खातीर असोय तेंच्यांनी एलिगेशन्स केल्ले आसा. सो ना आमचे टॉक्स इनफॅक्ट आम आदमी कडे चालू आसात. टॉक्स आर ऑन. लिडरशीप इज आतांच काल रातची आमची एक इलेक्शन हेची कमिटी अलायन्स कमिटी डिक्लेअर झाली आणि इन द नेक्स्ट 1-2 डेज प्रॉपर ऑफिशियल मीटिंग बी जावन टॉक्स जातले विथ आम आदमी स्पेसिफिकली तुमकां सांगता. सो दॅट विल हॅपन अँड Aam Aadmi should come out clearly with their intention. Their intention is to fight Congress or to fight the BJP. That intention should be clear with them. If their intention is to fight against BJP, then definitely we can work together. Because our common, our currently Goa's enemy, गोंयकारांचो जो enemy आसा सध्या ते BJP जावन आसा. So BJP जर fight करपा जाय जाल्यार all of us have to come together. Aam Aadmi has to be very clear on their stand. Who is the enemy? Congress is the enemy trying to fight against Congress and taking a vote back, or fighting against BJP and saving Goa? What is their aim? Is that this स्पष्टीकरण आम आदमी दिवपा जाय. We have absolutely no problem working with them. Apart from that. वॉट अबाउट आरजीपी म्हणपाक शकता ज्यांचे सध्या इंटरनल रिफ्ट चालू आसा. आरजीपी सध्या तांकांच सध्या खबर नासतलें त्यांची सिच्युएशन कितें आसा. सिच्युएशन very unfortunate and very sad. It's a new party of in fact youths, very youngsters are there. अशे तरेन खंयचीय पार्टी तुट्टा बरें दिसना पळोवपाक फॉर डेमोक्रेसी सेक, फॉर द सेक ऑफ डेमोक्रेसी. So I I will not comment much on RGP. I just wish that they come together, all of them, and unite, because if they are fighting against BJP, then they should all come together and we should all work together as a team. So our leadership is in talks with everybody currently. We have opened the doors for everyone who has a single point agenda of defeating the BJP. We are all going to work together. आणि फुडें आमी तुमी लास्ट खूप म्हयने जाले आमी तुमकां पळयता अनेक प्रोटेस्ट करतना. सो फायनल मोठो प्रोटेस्ट याद येता तो युनिव्हर्सिटी मेस जो जाल्लो तो. ऑफकोर्स तो बीजेपीच्या युथ विंगान थंय स्टार्ट केल्लो आणि तांकां मागीर पॉलिटिकल ड्रामा करून तुमचे कडल्यानूय टिका मेळ्ळो. ह्या सगळ्या मेसां मदीं तुमी रिएक्ट केले की थंय मेसान इश्यूज जे आसा तो दॅट इज नॉट एक्सेप्टेड. सो तुम्ही थंय कित्याक पयलीं पावले ना? और ना इनफॅक्ट इट्स आता गोवा युनिव्हर्सिटीचो जेन्ना विशय जाता तो स्टुडंट्साचो विशय आणि स्टुडंट्सां म्हणजे आमची NSY आसा अनेक बॉडी आसा. इट्स अ फ्रंटल ऑर्गनायझेशन जस्ट लायक युथ काँग्रेस ऑफ द स्टुडंट्स. सो ती NSY ची बॉडी कमिटी गेल्ली थंय, करंट कमिटी. दे हॅड गॉन 1 डे प्रायर. 4 जाण गेल्ले, 4 का 5 जाण. तांकां भितर सरपा दिवना, तांकां मेळपा दिवना रजिस्टर. इमिजिएटली आफ्टर फ्यू आवर्स ऑर नेक्स्ट डे मॉर्निंग हे BJYM गेले. तांकां 40 जाण 50 जाण एका ऑफिसान तांकां सगळें अलावड आहा आनी ती वचून सिर्फ फकत तियात्र केलें ताणें, ड्रामा केलो, प्लेट उडयले. आतां म्हाका सांगा, सरकार कोणालो? तांचो. रजिस्ट्रार बी सगळे सरकारा अंडर येता, तर सगळे तांचे. मुख्यमंत्री तांचोच, एज्युकेशन मिनिस्टर तांचेच हे BJYM. सो तांकां एक फोनाचेर एक करपा जातालें काम. बाबा दे कुड हॅव चेंज ओवर जस्ट अ फोन कॉल. हो ड्रामा करपाची गरज आशिल्ली. तांकां कितें जाल्लें, तांकां तो मिडिया स्पेस मेळनाशिल्लो. ते जाल्ले आबूज आनी तेंचेर सगळे तांकां आमी कंटिन्युअस एक्सपोज करत आशिल्ले. सो आबूज जाले. तांकां मिडिया स्पेस जाय आशिल्लो म्हणून ते गेले आनी ते सगळे नौटंकी केली ताणें. सो तांकां हांव आनीक सिंपल तेन्नाच प्रश्न विचारिल्लो हांवें BJYMाक की तुमी आतां आयल्या आनी हो प्रॉब्लेम आनी ते जातकीच सुद्दां प्रॉब्लेम सॉल्व जावना, परत किडे सापडले दुसरे दिसा. सो जेन्ना नीट पेपर लीक जाल्लो तेन्ना खंय न्हिदिल्ले BJP यूथ. जेन्ना तो सोहम नायकाचो केस जाल्लो कुडचड्यार तेन्ना खंय न्हिदिल्ले.
तुमकां सिलेक्टीव आउटबस्ट कितें तुमचो? इतले विशय जाता, ड्रग्साचो विशय जाता, कितले क्रायम जाता, रोड एक्सिडेंट जाता. युथाचेर अनएम्प्लॉयमेंटचो सगळ्यांत व्हडलो इश्यू. इन द मंथ ऑफ जानेवारी, लेट जानेवारी, गोवा वॉज डिक्लेअर्ड द स्टेट विथ द हायेस्ट अनएम्प्लॉयड यूथ. तेन्ना तुमी खंय न्हिदल्या? आमी तेन्ना मुख्यमंत्रीचे घरा कडेन तेन्ना प्रोटेस्ट करताले. आमी विचारपाक वताले, वाय गोवा, यू आर एज्युकेशन मिनिस्टर, वाय गोवा हायेस्ट अनएम्प्लॉयड यूथ, वाय इज दॅट? आमी विचारपाक वताले, आमकां आडयलो. तेन्ना बीजेपी यूथ कित्याक त्यांच्या स्वताच्या मुख्यमंत्री कित्याक विचारना? एक जाप काडना. ते सांगता तशे उलयतात. तेंचे इन्स्ट्रक्शन उलयतात. एक जाप काडना. आनी हो सिलेक्टीव किडे सापडले म्हणून जे तांकां एक फोन कॉलार करपा ते हांगा वचून तियात्र केलें तांणी. सो आय डोंट सी देअर इंटेन्शन टू सर्व द यूथ ऑफ गोवा ऑर टू स्पीक आउट फॉर द यूथ ऑफ गोवा. कित्याक आमचे वेळार जेन्ना आमचे सरकार सुद्दां आशिल्ले, आमचे तेन्नाचे यूथ प्रेसिडेंट सुद्दां आशिल्ले, ते आमच्या सरकाराचे विरुद्ध गेला. आमचे सरकार आसतना आमच्या सरकाराचे विरुद्ध गेला की बाबा हे सारकें ना, हे बदलपा जाय. आमचे यूथ काँग्रेसीचे तेन्ना कार्यकर्त्यांनी केला ते. सो वी यूज टू प्रोटेस्ट अगेन्स्ट आवर ओन गव्हर्मेंट इफ वी थॉट दॅट आवर गव्हर्मेंट वॉज रॉंग. बट हांगा तशें कांय ना. सो हांगा ते सांगतात ते हाजी हाजी म्हणटा आनी बसतात. फुडें अनएम्प्लॉयमेंट हो मोठो मुद्दो आसा जेचेर तुमी म्हाका या सांगत या आसता एब्सोल्युटली. उलयतना. सो ह्या विचाराचेर आतां तुमचें कितें म्हणणें आसा? हायेस्ट यूथ म्हणपाक शकता गोंयान रिकॉर्ड जाल्ले आसा अनएम्प्लॉयड. हय. सो ना आमी ज्या दिसा आमचे एंटायर कमिटीन ओथ घेतिल्लो, दॅट डे इटसेल्फ, वन डे प्रायर, मुख्यमंत्रीन आमकां गिफ्ट दिलो की गोवा वॉज डिक्लेअर्ड द स्टेट विथ द हायेस्ट अनएम्प्लॉयड. आमी त्या दिसा आमी एक मेमोरेंडम करून आमी सीएमाच्या घरा वताले. आमकां आडयलो आनी आमकां भितर उडयलो. आमी जेन्नाय विशय काडला अनएम्प्लॉयमेंटाचो, मुख्यमंत्र्यान एज्युकेशन मिनिस्टर कांयच ते जबाबदार दिवना. आमचे इतले जॉबलेस जाल्या भुरगे. भुरग्यांक काम ना. भुरगे आमचे गोंय सोडून भायर वतात. भायर म्हणजे इतर देशांनी वता नाजाल्यार दुसऱ्या राज्यांनी वता. सो जे जॉब्स ॲक्च्युअली तुमी प्रॉमीस करता पळय, 40,000 20,000 इलेक्शन आयले जॉब प्रॉमीस केले. पण ते फटाच्यो. ते इन रियलिटी जॉब मेळना. आनी हे मागीर स्टाफ सिलेक्शन कमिशन करता की बाबा अशें थ्रू स्क्रुटिनी ओपनली जातले, हे जातले, कांयच जायना. तेंच्याच लोकांक हाडटा, थोड्यांक भरता आनी कोत काबार. आनी तेजे सुद्दां रेट कार्ड आसता. तेजी सुद्दां रेट कार्ड गेला. ते कोण कोण कॅश फॉर जॉबाक कोणाक धरिल्लो पळय लास्ट टायम. सो ते दे आर एक्सपोज देअर इटसेल्फ. जॉबा खातीर सुद्दां पयशे घेता. सो तांकां खऱ्यांनी युवकांचे आनी गोंयचे फ्युचर ओवर द एक्च्युअल यूथ तेजे अजिबात पडिल्ले ना. इवन नीट पेपर लीक जालो पळय, एक जाप काडूना. भारतीय जनता युवा मोर्चान काडूना, एज्युकेशन मिनिस्टरान काडूना, कोणेच काडूना. तुमी विचारले ताका बाबा कित्याक कसो लीक जालो म्हणून पेपर? कितले भुरग्यांनी सुसायड केलो? कितले लोकांनी रीण काडून ते भुरग्यांक शिकयल्लो इतले वर्सां? वॉट आर दे सपोज टू डू? वॉट डीड दे अप्लायड? लोन लोकांनी घेतिल्ले की आमच्या भुरग्यांक ट्युशनाक धाडटले म्हणून. तेंचे कितें म्हणून आमचे म्हणून यूथ काँग्रेसीन ज्या दिसा नीट पेपर हे जाल्लो, री एग्जाम जाल्ली, त्या दिसाक जितले 12 सेंटर आशिल्ले प्रत्येक सेंटराचेर आमी हेल्प डेस्क दवरलो. थोडे भुरग्यांक हाडलो, पावयलो सुद्दां. तांकां उदक कितें बारीक आमच्या कडल्यान एक पेन सुद्दां पावले, उदका बाटली पावले. आमकां दिसलें बाबा वी आर एटलीस्ट एबल टू गिव देम सम सॉर्ट ऑफ रिलीफ समवेर. हाडलो, पावयलो. रेस मागोस थंय एक आशिल्ले ते चट्टी आशिल्ली थंय हायटीचेर हाडून पावोवपाक आमी गाडयो बी दवरिल्ल्यो थंय. सो आमच्या कार्यकर्त्यांनी तेन्ना तशें काम केलां. एंड हे म्हाका दिसता देशान खंयच जावना, हे गोंयानूच जाला. सो वी वील कीप स्टँडींग फॉर द यूथ एंड कीप ट्रायंग टू हेल्प. आमी हेल्पलायन नंबरूय लॉन्च केल्लो तेन्ना. सो कोणाक कितें गरज पडल्यार आमी ते ह्यान फुडें तुमी आतां तुमच्या हातीन पावर ना तरी तुमी इतकें केल्लें आसा. पूण इफ पावर येयलो जाल्यार तुमचो कितें रोड मॅप आसतलो ह्या युथा खातीर? ना आतां ते डिस्कस करपाक आनी 1-2 वरां जाय. पण टू एम्पावर द यूथ बेसिकली आमचो मुद्दो असो आसतलो की प्रत्येक यूथ जॉबा फाटल्यानूच धांवपाची गरज ना. दे शूड बी सेल्फ सफिशियंट. दे शूड बी स्किल्ड म्हणल्यार आमी प्रत्येक युवकाक ट्रेनिंग दितले. युनिव्हर्सिटीज कॉलेजीस हाडटले, कोर्सेस करतले वेर दे आर सेल्फ ट्रेन टू अर्न बाय देम सेल्फ. वेदर दे कॅन डू सम स्टार्टअप्स ऑर समथींग लायक दॅट. प्रत्येकाक ते जॉबाचे आसतलेच.
जॉब आसतलेच आणि जॉब जे आमी म्हणटा पळय ते आमी वी वील गिव्ह. आमी म्हणलें न्ही अमके जॉब जाल्यार अमके जॉब आमी दितलेच. अँड थ्रू ओपन प्रोसेस म्हणजे काय लिपून हे तशें आमी हेंच्या सारके आमी तशें करना. कित्याक तो हक तेंचो, लोकांचो भुरग्यांचो हक तो. बट वी शूड एट द सेम टायम मेक शुअर दॅट आवर यूथ आर स्किल्ड. सो इफ दे आर स्किल्ड, इफ दे आर सेल्फ सफिशियंट, तांकां खुबशे जॉबा पर्यंतूच सीमित रावपा पडपाना. दे कॅन फ्लाय मच हायर इन लायफ. सो दॅट आता वूड आमी बी सध्या ट्रेंडान पळयता पंतप्रधान नरेंद्र मोदी ते रील करता और ट्रेंडी आसा और यंग जे यूथ जे आसा तांकां एक ग्रेट कनेक्ट करपा खातीर तेंच्यांनी बेटर एक टेक्नीक वापरल्या रील्स करपाची. सो तुमी एज अ यंग युथाचे लिडर तुमची कितें तयारी आसा ह्या गोष्टीक कंपेअर करपा खातीर आनी ऑडियन्सा खातीर आमी पावपा आमी खातीर? आमी 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 पंतप्रधाना कडेन आमी कॉम्पिटिशन करपाना. ही इज अ प्रायम मिनिस्टर अँड वी रिस्पेक्ट हिम इन हिज डेजिग्नेशन वॉट ही हॅज. बट वॉट ही तो ते रील काडपा पुरतेच तितलोच उरतलो तो. रील काडटलो, व्हिडिओ काडटलो, मेलडी चॉकलेट दितलो, ते सगळें बरें आहा. लेट हिम डू दॅट. दॅट इज वॉट ही वॉन्ट्स टू डू, लेट हिम डू इट. वी हॅव नो ऑब्जेक्शन टू इट. तेका खऱ्यांनी युथाचेर जर पडिल्लें न्ही, डिफेन्स फोर्सिसांक AK-7 रायफल घेवन भुरग्यांचेर एम करप, जे आपल्या हक्का खातीर झगडटात, हक्का खातीर प्रोटेस्ट करताले, तेंचेर एम करप. म्हाका दिसना हेच्याकून वायट गजाल आनी कितें आहा. आय हॅव नॉट सीन आर्म फोर्सीस आनी आय हॅव हायस्ट रिस्पेक्ट फॉर द आर्म फोर्सीस. अँड to see that sight when AK-47s are aimed at the students, when लाठी घेऊन हे RSS आणि BJPचे गुंडे लाठी घेऊन विदाउट युनिफॉर्म्स इन सिव्हिल, विदाउट नेम टॅग्स, तोंडार मास्क आणि हेल्मेटी घालून भुरग्यांक बायलांक मारताले दुपट्टा घालून. म्हणजे कॅन यू इमॅजिन, इथे ओपन गुंडागिरी चलताली. हेजेर एक रील काडपा जाय ताणें. हेजेरय रील काडून लोकांक जाप दिवपा जाय बाबा हे कित्याक केलें काय म्हणून. हेतून आमी इवन वी हॅव आस्क्ड की बाबा होम मिनिस्टर हॅज टू आन्सर फॉर ऑल ऑफ दीस, फॉर ऑल दीज अट्रॉसिटीज दॅट ही डीड ऑन द स्टुडंट्स. ज्या तरेन तांकां मारला भुरग्यांक, ते तकल्यो फोडला. पॅलेट गन जे आसता पळय त्यो भुरग्यांचेर मारला. एकाचो दोळो सुद्दां फोडला भुरग्याचो. कॅन यू इमॅजिन? गन्स आर बींग यूज्ड अगेन्स्ट आदींच टेररिस्ट, हे भुरगे टेररिस्ट कोण, हे चोर डाकू कितें कर. भुरग्यांनी कितें म्हणलां तेन्ना मागिल्ले फक्त धर्मेंद्र प्रधान रिजायन करपाक मागिल्ले आनी जे सगळे बाकीचे केसीस आहा भुरग्यांचे काडा म्हणून. आनी वी हॅड आस्क्ड फॉर अ चेंज इन द एज्युकेशन सिस्टम. एज्युकेशन सिस्टम सद्या आसा पळय तितून इट इज मोस्टली अ रिजेक्शन सिस्टम, नॉट अ एक्सेप्टिंग सिस्टम. कित्याक जितले भुरगे रावता फॉर ऑल द कम्पेटिटीव एग्जाम, नीट जावं बाकीचे जावं, तेतूंतले 5 ते 10% भुरग्यांक इन रियालिटी सीट मेळटा. नीट एग्जामीचे तुमी धरले जितले भुरगे आशिल्ले सगळ्यांक गव्हर्मेंट हितून मेळपाना न्ही, गव्हर्मेंट कॉलेजीन. बाकीचे प्रायवेट आनी गव्हर्मेंट एडेड तांकां 1.5 कोटी 1 कोटी तेंचे फिजा आतां गव्हर्मेंट कॉलेज प्रायवेट कॉलेजचे मेडिकल सिटा खातीर. ते 1.5 कोटी कोण भरतलो? कोण भरतलो सांगा? हे बीजेपी भरतले, तेंचे आवय बापूय भरतले, कोण भरतले? 1.5 कोटी. So this system we were asking, there has to be a change in the education system. That it is mostly a rejection system than an accepting system. So that is what we were asking. हे ह्या स्वतंत्र भारतान डेमोक्रेसीच्या मंदिराकडे आणि लोक प्रतिनिधीच्या ह्या मंदिरान, ह्या डेमोक्रेसीच्या पार्लमेंटान आमच्या बसता तांकां विचारपाक, प्रधानमंत्रीक विचारपाक गेल्ले, होम मिनिस्टर विचारपाक गेल्ले की बाबा तुमी ह्या धर्मेंद्र प्रधानाक काडात पयलीं आनी एज्युकेशन सिस्टम हे उलोवपाक रेडी नाशिल्ले. गन मारता, गनांनी घेवन बुलेट्यो मारता. म्हणल्यार आनी उरला कितें? उरला म्हणून तुमी आक्रोश पयलो पळय देशभर, दिस इट वॉज बिकॉज ऑफ दॅट. ह्याच्या कार्यावळीच्या निमाण्या भागाकडे पावता हांव. हय तुमकां जर 1 मिनिट दिलो हय युथाक कन्विन्स करपा खातीर हम्म. की फुडल्या वेंचणुकेन तुमचो विश्वास काँग्रेसीचेर आसचो म्हणून, जाल्यार हाव डू कन्विन्स देम? I will tell the youth of Goa की तुम्ही जेन्ना मत मारपाक वता, रिमेंबर वन थिंग दॅट फर्स्टली वी हॅव टू वोट. वोटिंगाचो रायट सुद्दां जो 18चेर हाडिल्लो
तो आमचेच प्रधानमंत्री लेट श्री राजीव गांधीजीन हाडिल्लो. दॅट यूथ हॅव ॲट द यंग एज हॅव टू बी गिवन द राईट टू वोट. सो हो राईट जो आसा यू हॅव टू यूज इट व्हेरी वायजली and you have to see the candidate. You have to see the candidate. You have to vote for the candidate by knowing their backgrounds. आणि दुसरी गजाल म्हणल्यार तुमचेर जे आजूबाजू चल्लां ते एकदां पळयात. आनी आजचे यूथ आसा पळय ते खूब हुशार आहा. ते आवय बापूयचे केन्ना केन्ना आयकना. They will decide on their own. They have their own brain. They have their own way of functioning. So I appeal to them की तुम्ही आजूबाजू कितें चल्लां ते पळया आणि you will get your own answer. What is right for you and what is best for the country. Do something that is best for the country. Do something that is best for Goa. आणि ह्या वेळेस मॅक्सिमम तुवें म्हणलें तशें मॅक्सिमम वोटर्स यूथ आसतले. सो यूथ आर गोइंग टू डिसायड हू द नेक्स्ट गव्हर्मेंट विल बी. आय एम अर्जिंग एव्हरी वन टू वोट. Vote wisely. Use this as a weapon because this weapon is actually it's a bullet. It's a bullet. Every vote is like a bullet. आणि हो बुलेट एक्झॅक्टली बीजेपीच्या कमळाचेर पडपाचें आहा ह्या इलेक्शनाक. सो go and vote and exercise your right and just see around you what is happening. I will not want to convince anybody. I will just tell you, see what is happening and do what is right for Goa. Your answer you will automatically get. थँक्यू सो मच Thank you. वेळ काडल्या Thank you. Thank you. या आशिल्ल्या आमच्या मुखार ॲडव्होकेट अर्चित नाईक युथा खातीर अदीक मेसेजीस घेवन येयला आणि तुम्ही हो एपिसोड पळोवन त्यांच्या थ्रू खूप मोटिवेट जावपाक शकता. खूप आभार.